मीट दी गिम्पच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रीमेनमधील रॉल्फ स्टायनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे. आता आजच्या ट्युटोरियलची सुरुवात करू. हे वक्र बद्दल आहे. मी प्रथम टूल बॉक्स मधील कर्व्स टूल सक्रिय करते आणि नंतर इमेज मध्ये क्लिक करते. तुम्ही पाहू शकता की कर्व्स टूल मध्ये एक स्तंभालेख आहे आणि येथे करड्या रंगाचे 2 बार आहेत. नंतर तेथे कर्व्स टूल मध्ये निवडण्यासाठी काही बटन्स आहेत, जसे की प्रीव्यू, सेव्ह, ओपन इत्यादी. परंतु आता आपण कर्व टूलच्या करड्या स्केल बार वर लक्ष केंद्रित करू. येथील हे बार इमेज स्त्रोतच्या विविध रंगाची श्रेणी दर्शविते. आणि या बार मध्ये आपल्याकडे काही पिक्सेल्स आहेत जे खरोखर गडद आहेत आणि काही पिक्सेल्स जे खरोखर उजळ आहेत आणि त्यामध्ये गडद पासून फिकट पिक्सेल्स आहेत. आणि हा आडवा बार येथे 256 विविध रंग टोनने बनलेला आहे. या बारवर आधीचे पॉइंट 0 आहे जे काळे आहे आणि शेवटचे पॉइंट 255 आहे जे पांढरे आहे. आणि उदाहरणासाठी येथे हे 184 करडे आहे. ह्या इमेज मध्ये भरपूर रंगाचा समावेश आहे आणि मी चॅनल बदलून येथे वेगवेगळे रंग दाखवू शकते. कलर चॅनल मधून लाल निवडू आणि तुम्ही इमेज मध्ये लाल टोन पाहू शकता. अशाच प्रकारे तुम्ही संबंधित टोन मिळविण्यासाठी ते हिरव्या आणि निळ्या मध्ये बदलू शकता. आणि या इमेज मध्ये हे फार आश्चर्य नाही की हिरवे चॅनल हे प्रबल चॅनल आहे ज्यामध्ये भरपूर व्हॅल्यूज आहेत. आता रिसेट चॅनल क्लिक करा. प्रत्येक टोन वरील स्तंभलेखचे वक्र हे पिक्सेल्सचे गणन आहे ज्यात तेजस्विता आहे. आणि आपल्याकडे येथे क्षेत्र आहे जेथे बारवरील या आणि या टर्मिनल सहित पिक्सेल्सची संख्या जवळजवळ समान आहे. स्तंभालेख येथे सर्वाधिक रंग श्रेणी आहे हे दर्शविते. कर्व टूल सक्रिय असल्यास तुम्ही इमेज मध्ये जाऊ शकता आणि माऊसचे कर्सर एक छोट्या ड्रॉपर मध्ये बदलेल. आणि जेव्हा मी येथे क्लिक करेल स्तंभालेखामधील लाईन त्या पॉइंट मध्ये बदलेल. तुम्ही इमेज मध्ये क्लिक करू शकता. इमेज मध्ये कोणती टोन कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही भोवती फिरवू शकता. आपण येथील आडवा बार पूर्ण केला आहे आणि येथे हे आउटपुट आहे. आणि येथेही 256 विविध व्हॅल्यूज आहेत आणि ते इमेजची रचना करतात. आडवा बार डेटा समाविष्ट करतो जो वक्रामध्ये ठेवला आहे आणि उभा बार डेटा समाविष्ट करतो जो बाहेर ठेवला आहे. ही मधली लाईन जी आलेख ओलांडत आहे ती ट्रान्सलेशन फंक्शन आहे. जेव्हा मी करड्या मध्यापासून वर ट्रान्सलेशन वक्र पर्यंत जाते आणि जेव्हा मी उभ्या बारच्या डाव्या बाजूवर जाते तेव्हा मी पुन्हा करड्या मध्यावर येते. मी हा वक्र हवा तसा खेचू शकते आणि जेव्हा मी यास खाली खेचते तुम्ही पाहाल की इमेज गडद होते. आणि आता जेव्हा मी करड्या मध्यापासून वर वक्रपर्यंत जाते आणि नंतर डाव्या बाजूला जाते तर मी गडद करड्यावर उतरते. येथे तुम्ही पाहाल की खाली असलेला बार हा मूळ इनपुट आहे आणि उभा बार हे कर्व टूलचे आउटपुट आहे. मी भरपूर वेगवेगळ्या मार्गाने हा वक्र बदलू शकते ज्याला मर्यादा नाही. एक मर्यादा आहे की मी वक्र पाठीमागे खेचू शकत नाही आणि मी ज्या क्षणी असे करेल कर्व टूल वरील पॉइंट गमावला जाईल. परंतु मला इमेज मध्ये कोणतेही उजळ पिक्सेल्स नको असल्यास तर मी सर्व पॉइंट्स खाली खेचू शकते आणि नंतर इमेज जवळजवळ काळी आहे. केवळ हा बिंदू येथे वर खेचा आणि तुम्ही येथे काही उजळ स्टफ मिळवू शकता. तुम्ही कर्व्स टूलच्या भोवती कार्य करू शकता.
जोपर्यंत तुम्हाला पूर्वीची फॅशन असलेली इमेज मिळत नाही. आपण रिसेट बटणावर क्लिक करून वक्र रिस्टार्ट करू शकतो आणि मूळ वक्र मिळवू शकतो. कर्व्स टूल मध्ये आणखी काही बटन्स आहेत, जसे की लिनियर मोड आणि लॉगरिथमिक मोड. लॉगरिथमिक मोड मध्ये तुम्हाला लहान व्हॅल्यूज स्पष्टपणे मिळतात. येथे लिनियर मोड मध्ये येथे असलेल्या या लाईन पासून या लाईनला दुहेरी व्हॅल्यू आहे. लॉगरिथमिक मोड मध्ये ही लाईन 1 असू शकते, ही 10, ही 100 आणि ही 1000. प्रत्येक स्टेप तुम्हाला 10 पट जास्त मूल्य देते आणि यासहित तुम्ही पाहाल लिनियर मोड मधील लहान पिक्सेल्स लपलेले आहेत. तुम्ही हे या कोपऱ्यात पाहाल आणि तुम्ही असे म्हणू शकत नाही की जर तेथे पिक्सेल्स असतील तर त्याची व्हॅल्यू 250 पेक्षा जास्त आहे. परंतु लॉगरिथमिक मध्ये तुम्ही पाहाल आपल्याकडे इमेजच्या पूर्ण श्रेणीवर पिक्सेल्स आहेत. येथे कर्व टाइप नामक एक बटन आहे. आतापर्यंत मी येथे टूल्स वापरलेले आहेत, जेथे वक्र वक्राला मिळवितात आणि जेव्हा कर्व टाइप बदलते मी प्रत्यक्षात वक्र पेंट करू शकते आणि काही खरोखर मजेदार स्टफ मिळवू शकते, जे मी आतापर्यंत कधीही वापरले नाही. नंतर येथे सेव्ह डायलॉग आणि ओपन डायलॉग बटन आहे. जेव्हा तुमचे वक्र बदलणे पूर्ण होईल तर तुम्ही यास पुढील वापरासाठी सेव्ह करू शकता आणि हवे असेल तेव्हा यास आठवू शकता. मी एका माणसाला ओळखते ज्याने विवाह सोहळ्यात खूप शूट्स केले आहेत आणि त्याच्याकडे एक विशेष वक्र आहे ज्याची पांढऱ्या ड्रेसला रचना देण्यासाठी पांढऱ्यामध्ये चांगली ट्यून आहे. मी या इमेजमध्ये कर्व टूलचा वापर कशी करू शकते? मला इमेजचा गडद भाग अजून थोडा गडद हवा आहे. मला मध्य टर्म्स आहे तसे ठेवायचे आहे आणि मला उजळ भाग अजून उजळ हवा आहे. आणि हे करण्यासाठी मी एस कर्व वापरेल. मी खालच्या भागावर थोडेसे खाली वक्र खेचते. तुम्ही पाहता गडद भाग अधिक गडद होतो आणि मी उजळ भागावर जाते आणि वक्र वर ढकलते आणि उजळ भाग अधिक उजळ करते. तुम्ही अधिक तेजसाठी वक्र थोडा वर खेचू शकता. मी ओके वर क्लिक करते तेव्हा वक्राची व्हॅल्यू संचित होते आणि येथे मी ही प्रक्रिया पुन्हा करते. तुम्ही पाहू शकता स्तंभालेख बदलला आहे. येथे पिक्सेल्स सहित या दरम्यान कोणतीही व्हॅल्यू नाही आणि जेव्हा मी लॉगरिथमिक मोड वर क्लिक करते येथेही तुम्ही पाहू शकता विशिष्ट पिक्सेल्स साठी व्हॅल्यू तेथे नाही. प्रत्येक वेळी कर्व्स टूल वापरताना तुम्ही इमेज मधील काही पिक्सेल्स गमावता. वक्र ऑपरेशन विरुद्ध करून अंडू करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजेच वक्रास येथे वर आणि येथे खाली खेचून. ओके वर क्लिक करा आणि आता तुम्ही पाहू शकता की हे खराब झाले आहे आणि आपण एक इमेज कलर बँडिंग ने समाप्त कराल. केवळ एक बदल करण्यासाठी कर्व्स टूलचा वापर करा आणि हे काळजीपूर्वक वापरा, नाहीतर शेवटी तुम्ही इमेज मधील पिक्सेल्स गमवाल आणि तुम्हाला त्यात एक कलर बँडिंग्स इमेज मिळते. या ट्युटोरियलसाठी एवढेच. तुम्हाला पुढील ट्युटोरियल पाहण्याची आशा करते. अधिक माहितीसाठी कृपया meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा.
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.